हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर। सो आज आहे हळदी कुंकू, तर मला त्याची तयारी करायची आहे। तुम्ही पाहू शकता मागं पसारा आहे। सो मी घर आवरते, चला तर। आणि हो, माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। चला तर मग मी सर्वात आधी मी इथे हॉल आवरून घेत आहे। त्यानंतर मी टीव्ही युनिट सुद्धा साफ करणार आहे, जिकडे तिकडे वस्तू व्यवस्थित ठेवणार आहे आणि त्यानंतरच मी रांगोळी वगैरे काढायला घेणार आहे। हळदी कुंकू म्हटल्यावर आपल्या घरी सुवासिनी येतात, त्यासाठी आपल्याला आपलं घर प्रसन्न ठेवावं लागतं। हळदी कुंकू हे सौभाग्याचं लेणं असतं, ते लुटण्यासाठी आपण स्त्रियांना घरी बोलवतो आणि आपलं काही जे असेल वाहन ते आपण त्यांना देतो। सो त्याच्यामध्ये काही असू शकतं, घरगुती वापरासाठीच्या वस्तू किंवा शृंगाराच्या वस्तू किंवा शोपीसच्या वस्तू किंवा लेडीजच्या काहीही आवडीच्या ज्या वस्तू असतात त्या। तर मी असंच घरातली एखादी लागणारी एक छोटीशी गोष्ट मी तिथे हळदी कुंकासाठी आणलेली आहे। तर आता मी दारात सुद्धा रांगोळी काढली। आता मी खाली पण आली पार्किंगमध्ये रांगोळी काढायला। रांगोळी दारात का काढली जाते, तर रांगोळी काढल्याने येणाऱ्या व्यक्तीचं मन हे प्रसन्न होतं रांगोळी पाहून। त्यासाठी आपण दारात रांगोळी काढतो आणि रांगोळी पाहिल्यामुळे निगेटिव्हिटी निघून जाते, पॉझिटिव्हिटीच येते। त्यासाठी आपण रांगोळी काढत असतो। तर इथं मी रांगोळी काढली आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी छान अशी छोटीशीच अशी मी रांगोळी काढलेली आहे, सिंपल। आणि ही दारात अशी काढली होती मी, तुम्ही पाहू शकता। आता मी घरात आली आहे हॉलमध्ये, तर मी तिथेही रांगोळी काढत आहे, पण इथे फुलांचा आणि रांगोळीचा दोन्हीचा वापर करणार आहे मी इथे, तुम्ही पाहू शकता। आता मी इथं फुले ठेवत आहे। काही मी यूट्यूबवर थोडीशी बघितली आणि तिला मी माझ्या आयडियानी डेकोरेट करत आहे। इथे सगळं सेम टू सेम केलेलं नाही आहे मी, ॲज इट इज, पण वेगळं काहीतरी केलेलं आहे। तर मला खूप आवडतं वेगळं वेगळं काहीतरी करण्यासाठी। हळदी कुंकाच्या दिवशी मी दरवर्षी वेगळं काहीतरी करत असते नेहमीप्रमाणे। ह्या वर्षी पण मी वेगळं काहीतरी करते। फरक एवढाच आहे की मी ह्यावर्षी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे। तुम्हाला मागचं मला नाही दाखवता येणार, ह्या वर्षीच तुम्हाला इथून पुढचे तुम्हाला जे काय हळदी कुंकू होतील ते तुम्हाला नक्कीच मी शेअर करेन। आणि इथेही मी सजवत आहे टीव्ही युनिटपाशी। आणि मला खूप आवडतं असं करायला, काही असा प्रोग्राम काय असेल किंवा हळदी कुंकू असेल तर सगळी सजावट करायला मला खूप आवडते, रांगोळी काढायला आवडते। आणि तुम्ही पाहू शकता की इथे मी सगळी तयारी केली आहे। आता इथं मी फक्त आता झाडून घेत आहे, जो थोडाफार कचरा झाला आहे तो काढून मी घेत आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल की मी हॉलमध्ये झाडं ठेवली आहेत, त्याचा व्हिडिओ काढायचाच राहिला। तर मी गॅलरीमधले जे काही झाडं होती ना ती मी हॉलमध्ये आणून ठेवली। आणि इथं मी तुळशी वृंदावनपाशी मी ही रांगोळी काढली आहे, जे की लिहिलं आहे रामकृष्ण हरी। आणि माझ्या ब्लॉगची स्टार्टिंगसुद्धा रामकृष्ण हरीनीच होते। आम्ही प्रॉपर आळंदीचे आहोत, त्यामुळे आमच्या इकडे सतत तोंडात रामकृष्ण हरीच असतं। तर तुम्ही पाहू शकता की मी कशा पद्धतीने इथे घरात सजावट केली आहे। तुम्हाला कसं वाटत आहे माझं डेकोरेशन? सिंपल आणि साधं सोबर केलं आहे। आणि आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हीही अशा पद्धतीने तयारी करू शकता। मला जसं येते तशी मी तयारी करते। तुम्ही पाहू शकता मी इथे फुलांच्या पण माळा लावलेल्या आहेत सगळीकडे, दारात सुद्धा लावलेली आहे। तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं हे डेकोरेशन। तर बायका आलेल्या आहेत। ह्या सर्वजणी आईंच्या मैत्रिणी आहेत
आणि त्यांना साड्या खूप आवडल्या, आईंची पण आवडली, माझी पण आवडली त्यांना साडी. तर तेच साडीबद्दल ते म्हणत होते की खूप छान आहे, छान दिसताय तुम्ही दोघी पण. तर इथं मी सर्व काकूंना हळदी कुंकू लावलं आहे आणि त्यांना वाहन देऊन त्यांचे आशीर्वाद घेत आहे. बायका एक एक येतच होत्या, त्यांना जसे जसे ते येत होत्या तसं मी त्यांना हळदी कुंकू लावून वाहन देऊन मसाला दूध देत होते. संध्याकाळी मंदिरात जायचं परत, मग हरिपाठाला कीर्तनाला गेले तिकडेच जायचं, हरिपाठाला गेले. अशाच एक एक बायका येत होत्या आणि छान गप्पा मारत होतो आम्ही. वाहन वगैरे देत होते मी सर्वांना आणि छान वाटलं. सर्वजणी आल्या, जेवढ्या मी सांगितलेल्या त्याच्याहून पण जास्त बायका आल्या. मला खूप छान वाटलं आणि असं सांगितलं आणि कोणी आलं नाही असं नाही झालं. एखाद्या 1-2 व्यक्ती आहेत ज्या नाही आल्या लेडीज, तर बाकी सर्वजणी आल्या. ज्यांना बोलवलं त्यांना सगळ्या आल्या. छान वाटलं आणि चालल्यात अशाच गप्पा
आणि हो, मी रेडी होताना व्हिडिओ नाही काढला, कारण मला टायमात रेडी व्हायचं होतं त्यासाठी. तर मी काही फोटो काढले आहेत, तर त्या फोटोंचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी पोस्ट केला आहे. तुम्ही नक्की चेक करा. आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि माझ्याकडून काही तुम्हाला हेल्प होत असेल, तुम्ही अशा पद्धतीची इरकल साडी नक्की एकदा ट्राय करा. खूप छान वाटते. मला असे ट्रेडिशनल साड्या खूप आवडतात. ही साडी मला माझ्या वडिलांनी घेऊन दिली आहे. मी माझ्या आजी सासूची साडी नेसली होती, तेव्हा त्यांना ती साडी खूप आवडली, तर त्यांनी मला ही बड्डेला घेऊन दिली. त्यांनी पैसे दिले होते आणि मी ही साडी स्वतः जाऊन सोलापूरमधून घेतली आहे. तर मला ही आवड होती या साडीची. आणि अजून एक मी घेणार आहे. नेक्स्ट टाईम कधी गेले सोलापूरला तर प्लेनमधून घेणार आहे, तेव्हा मी नक्कीच दाखवेल ती साडी आणल्यावर. तुम्हाला कोणाला अशा साड्या जर घ्यायच्या असतील तर लातूर, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर अशा शहरांमधून घ्या. तर अशा पद्धतीने मी हे हळदी-कुंकाचा कार्यक्रम पार पाडला. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी निघाली आहे मंदिराकडे, तर तिकडे सप्ताह चालू आहे, तुम्ही पाहू शकता. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.